सुरेश धस यांनी देवेंद्र फडणवीसांसमोर पंकजा मुंडेंच्या वक्तव्याचा समाचारही घेतला आहे। काही लोक म्हणतात बीड जिल्ह्याची बदनामी होतीये, परंतु या जिल्ह्यानं क्रांतिसिंह नाना पाटील, बबनराव ढाकणे, गोपीनाथ मुंडे आणि प्रमोद महाजन यांना निवडून दिलं, तर गोपीनाथ मुंडेंसारखा पहाडा एवढा नेता या जिल्ह्यानं दिला असं सुरेश धस यांनी म्हटलंय। आणि अध्यक्ष माननीय मुख्यमंत्री महोदय, काही लोक म्हणतात बीड जिल्ह्याची बदनामी होते। बीड जिल्ह्याची बदनामी होते, पण साहेब या जिल्ह्याने क्रांतिसिंह नाना पाटलांना निवडून दिलं। या जिल्ह्याने रखमाजी पाटील गावडेंना निवडून दिलं, ज्यांचं गाव 3 किलोमीटर अंतरावर आहे। धनगर समाजाचे होते ते, त्यांना या जिल्ह्याने निवडून दिलं। माननीय केशर काकू क्षीरसागरांना या जिल्ह्याने निवडून दिलं। या जिल्ह्याने बबनराव ढाकणे साहेबांना निवडून दिलं। या जिल्ह्याने प्रमोदजी महाजन साहेब एवढा उंचीचा माणूस या जिल्ह्याने दिला। आणि गोपीनाथरावांचं तर काय सांगायचं। गोपीनाथराव मुंडे साहेबांनी एवढा नेता, पहाडा एवढा नेता या जिल्ह्याने दिला। साहेब माननीय मुख्यमंत्री महोदय, अजून राख, वाळू, भूमाफिया यांना सुद्धा मोका लागला पाहिजे अशी आमची विनंती आहे, आणि तुम्ही ते लावाल ही आमची खात्री आहे। तर गोपीनाथ मुंडेंसारखा नेता बीडनं दिला असं देखील यावेळेस धस यांनी म्हटलंय। राख, तसेच वाळू, भूमाफिया यांना देखील त्यांच्यावरती कारवाई करा अशी मागणी फडणवीस यांच्याकडे सुरेश धस यांनी केली आहे। अनेक राजकारण्यांची जडणघडण बीडनं केली असं देखील धस यांनी म्हटलंय।